मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला अर्जुन आणि सायली घरी आलेले असतात आणि मग सायली अश्विनला बोलते की काय झालं अश्विन भाऊजी. अश्विन बोलतो की मी पूर्ण आजीसाठी गोळ्या आणायला बाहेर जात असताना अचानक कुठून तरी दगड आला आणि मला लागला. पण ते काही एवढं महत्त्वाचं नाही, जास्त मनावर घेण्यासारखी गोष्ट नाही. तुम्ही ऑफिसमध्ये काय झालं ते आम्हाला सांगा ना. आता मग चैतन्य सगळ्यांना ऑफिसमध्ये जे काही झालं ना ते सगळं सांगू लागतो. ऑफिसमध्ये आलेली माणसं, त्यांनी केलेली तोडफोड, हे सगळं तो घरच्यांना सांगतो. सायलीने त्या माणसांना कशा प्रकारे उत्तर दिलं आणि त्यांना तिथून हाकलून लावलं हे सगळं चैतन्य घरातील सर्व व्यक्तींना सांगतो. सायली बोलते की या सगळ्यांमध्ये एक गोष्ट फारच चांगली झाली आहे. अस्मिता बोलते की ती कोणती? सायली बोलते की आज ऑफिसमध्ये रविराज सर आले होते आणि ते यांना मदत करायला तयार आहेत. ते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. रविराज मदत करणार म्हटल्यावर पूर्ण आजी आणि सर्वांनाच फारच आनंद होतो. इकडे घरी रविराज आणि नागराज आणि प्रिया बोलत असतात. रविराज त्यांना बोलत असतो की अर्जुन आणि चैतन्य या दोघांच्या पाठीशी मी उभा राहणार आहे. आता मग नागराज बोलतो की पण दादा, चैतन्यने साक्षीला फसवलं असेल तर? रविराज बोलतो की साक्षीने त्याला जाळ्यामध्ये ओढलं आहे. तिचं ते प्रेस कॉन्फरन्स मी पाहिलं आहे. काय ड्रामा करत होती ती. प्रिया रविराजला बोलते की अजून काय काय झालं त्यामध्ये? काय बोलली साक्षी? रविराज बोलतो की तुला एवढी डिटेल्स माहीत असण्याची काहीसुद्धा गरज नाही, असं मला वाटत आहे. रविराज मात्र अर्जुन आणि चैतन्य यांना पाठिंबा देणार असल्यामुळे प्रिया आणि नागराज फारच नाराज झालेले असतात. रविराज त्यांना सांगतो की अर्जुन आणि चैतन्य यांच्यावर बार कौन्सिल बसवण्यात आले आहे. नागराज बोलतो की त्यांची वकिली पण आता रद्द होऊ शकते ना? रविराज बोलतो की हो, शक्यता नाकारता येत नाही. पण मी मात्र माझ्या परीने करता येतील तेवढे सर्व प्रयत्न त्यांना वाचवण्यासाठी करणार आहे. आता मग प्रियाला फारच राग येतो. नागराज बोलतो की मला वाटलं की हा बायकोच्या दुःखातून लवकर बाहेर यायचा नाही, पण हा तर लगेच कामसुद्धा सुरू करायला निघाला आहे. इकडे घरी सगळेजण बोलत असतात. रविराज त्या दोघांना पाठिंबा देणार आहे, त्यामुळे पूर्णाजी आणि कल्पना फारच खुश झालेले असतात. सायली बोलते की आपण ह्या सगळ्या गोष्टी मनावर घेत बसायचं नाही. सगळेजण एकत्र राहायचं आणि मस्त राहायचं. त्या साक्षीसारखे किती पण येतील, पण आपण त्या गोष्टी मनावर घेत बसायचं नाही. अस्मिता बोलते की आता फिलॉसॉफी बास झाली, कोणी जेवण वाढेल का? पूर्ण आजी अजून जेवण करायची बाकी आहे. आता मग चैतन्य बोलतो की मी पण निघतो आता. अर्जुन बोलतो की अरे तू कुठेही जाऊ नकोस. सायली बोलते की त्या साक्षीची माणसे काहीही करू शकतात, त्यामुळे तुम्ही इथेच राहिलेलं बरं आहे. चैतन्य बोलतो की नको, मी घरी जाणार आहे, कारण इथून पुढे कोणीही मी अर्जुनच्या फेकलेल्या तुकड्यांवर जगतो असं म्हटलेलं मला आवडणार नाही. कल्पना बोलते की चैतन्य तू असा विचार का करत आहेस? तुला ही साक्षी बोलली ना? चैतन्य बोलतो की साक्षीने या गोष्टीचं किती भांडवल केलं आहे. चैतन्य काहीच ऐकून घेत नसतो. मग कल्पना त्याच्यावर रागावते. चैतन्य बोलत असतो की मी अनाथ जरी असलो ना तरी कधी कोणाचा 1 रुपया घेतला नाही. स्वतःच्या कष्टावर मी उभा राहिलो आहे. कल्पना चैतन्याला बोलते की खबरदार, जर परत तुला अनाथ बोललास तर. तू जर असं बोलत असशील ना तर आमची काय किंमत राहिली? कल्पना चैतन्याला बोलते की जा लवकर फ्रेश हो आणि जेवायला बस. चैतन्य मात्र आता गप्पपणे आत निघून जातो. सायली आता फारच शांत उभी असते. अर्जुन बोलतो की मिस सायली काय झालं? सायली बोलते की चैतन्य सरांचं दुःख मी समजू शकते. अनाथ असणाऱ्याचं दुःख काय असतं हे माझ्याशिवाय चांगलं दुसरं कोण जाणू शकतं? आणि मग सायली निघून जाते. सायली स्वतःला अजून अनाथ म्हणत आहे, या गोष्टीमुळे अर्जुनला पण फारच वाईट वाटतं. आता मग काही वेळाने कल्पना आणि विमल टेबलवर भाजी नीट करत बसलेल्या असतात. सायली किचनमध्ये काहीतरी काम करत असते. कल्पना तिला बोलते की सायली, उद्या वटपौर्णिमा आहे, आपण बासुंदी आणि पुरी करायची का? सायली बोलते की आपण उद्या रव्याची खीर बनवूया. रव्याची खीर यांना फारच आवडते. कल्पना बोलते की ठीक आहे, उद्या आपण रव्याची खीर आणि पुरी बनवूया. तुझ्या यांना फारच आवडते ना ती. आता मग इतक्यात अर्जुन खाली येतो. अर्जुन कल्पनाला बोलतो की वटपौर्णिमा म्हणजे तेच असतं ना गं, वडाच्या झाडाला गोल गोल राऊंड मारायचे. कल्पना बोलते की हो, पण तुला याचं काय करायचंय? अर्जुन बोलतो की उद्याची पूजा कशी करायची असते ते मला जरा सांग ना. तूच बोलते ना की तुला काहीच माहीत नसतं. कल्पना मग अर्जुनला बोलते की उद्या दिवसभर अन्न पाणी न पिता उपास करायचा असतो आणि मग वडाच्या झाडाची पूजा करून त्याला प्रदक्षिणा घालायच्या असतात. 7 जन्म हाच पती मिळू दे म्हणून पूजा करायची असते. अर्जुन बोलतो की मला पण 7 जन्म हाच लाईफ पार्टनर हवा आहे. आणि त्याच्या मनामध्ये वडाच्या झाडाची पूजा करण्याचा विचार येतो. सायली पण किचनमधून हे सगळं पाहत असते. तिला पण अर्जुनचं बोलणं ऐकून फारच भारी वाटतं. आता मग दुसऱ्या दिवशी अर्जुनला नेमका उठायला उशीर होतो. तो मग पटपट त्याचं आवरू लागतो. इतक्यात सायली त्याला कॉफी घेऊन येते. सायलीची साडी पाहून अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो.
तो सायलीला बोलतो की ही साडी तुम्ही पहिली आपल्या लग्नामध्ये घातली होती ना? सायली बोलते की अहो सर, साडी घालत नाहीत, ती नेसतात आणि आपल्या लग्नामध्ये मी हीच साडी नेसले होते. ती मग अर्जुनला कॉपी देऊ लागते, पण अर्जुन पटपट त्याचं काम आवरू लागतो. आता मग सायली केसांमध्ये गजरा लावत असते आणि अर्जुन साईडला उभा राहून फाईलमध्ये काहीतरी पाहत असतो, पण त्याचं लक्ष तिच्याकडेच असतं. सायली आरशासमोर उभा राहून गजरा लावण्याचा प्रयत्न करत असते. अर्जुन मात्र सायलीकडे पाहण्यात मग्न झालेला असतो आणि मग त्याला एक स्वप्न पडतं. स्वप्नामध्ये तो सायलीच्या केसांमध्ये गजरा लावतो आणि त्या गजऱ्याचा वास घेऊ लागतो, पण नेमकी त्याला खरोखरच शिंक येते. आता मग सायली त्याला बोलते की सर, तुम्हाला अचानक शिंक कशी काय आली? अर्जुन बोलतो की सकाळपासून एसी फुल होता ना, त्यामुळे सर्दी झाली असेल. पण त्याच्या मनातून अजून सायलीचे विचार काही जात नसतात. इतक्यात एपिसोड संपतो. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला थोडासा सपोर्ट करा. धन्यवाद.